नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामधून। आज सुरू असलेल्या 10वीचा बोर्ड परीक्षेतील सायन्स विज्ञान विषयाचा पेपर अनेकांच्या मोबाईलवर फिरताना दिसत असल्याची माहिती समोर येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे परीक्षा सुरू असताना सकाळी 11:24 हा पेपर मोबाईलवर पाहायला मिळाल्याचे सांगितले जात आहे। मग मोठा प्रश्न निर्माण होतो, परीक्षा सुरू असताना पेपर मोबाईलवर कसा पोहोचला, यामागे नेमका कोणाचा हात आहे? विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या या महत्त्वाच्या परीक्षेत जर पेपर मोबाईलवर फिरत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे। मग उमरखेडचे उपशिक्षणाधिकारी विजय बेतेवाड साहेब नेमकं काय करत आहेत? परीक्षा केंद्रावर मोबाईलवर बंदी असताना पेपर बाहेर कसा आला? की शिक्षकांमधूनच कोणीतरी पेपर फोडला आहे का? हा प्रकार जर खरा असेल तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर मोठा प्रश्न चिन्ह उभं करणारा आहे। यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार नाही का? आता गरज आहे ती तात्काळ सखोल चौकशीची। उमरखेड मधील पालक, विद्यार्थी आणि नागरिकांचा एकच सवाल, सायन्सचा पेपर लीक झाला आहे का? प्रशासन यावर नेमकी काय कारवाई करणार? उमरखेड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये असे प्रकार घडत आहेत का? की शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई होणार का? की पुन्हा एकदा हा विषय दडपला जाणार? पाहत राहा धाडस मराठी न्यूज उमरखेड।